एका पतीनं आपल्या पत्नीवर जीव ओवाळून टाकला, पण त्या पत्नीनं त्याला काय दिलं? विश्वासघात, प्रेम प्रकरण आणि भीषण मृत्यू. सौरभ राजपूत 35 वर्षाचा, मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा जबाबदार पती. तो महिने समुद्रावर असायचा, पण आपल्या कुटुंबासाठी झटायचा. त्याला वाटत होतं की त्याची पत्नी मुस्कान त्याच्यावर तितकंच प्रेम करते, पण सत्य वेगळंच होतं. मुस्कान रस्तोगी, लग्न झालं, नवऱ्याने घर दिलं, आयुष्य आराम दिला, पण तरीही तिचं मन कुठेतरी भटकत होतं. ती एका तरुण मुलासोबत रिलेशनशिप मध्ये होती, साहिल शुक्ला. साहिल आणि मुस्कानला ड्रग्सचं व्यसन होतं, पण याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे मुस्कानने साहिलच्या मनाशी खेळ केला. तिने एक बनावट स्नॅपचॅट अकाउंटवरून त्याच्याशी चॅटिंग सुरू केली आणि त्याला असं वाटू लागलं की त्याची मृत आई त्याच्याशी बोलत आहे. सौरभला संपवलं पाहिजे, तो अडथळा आहे. या खोट्या मेसेजवर विश्वास ठेवून साहिल तयार झाला आणि मग त्यांनी आखला एक भीषण कट. मार्च 2025. सौरभ आपल्या पत्नीला वाढदिवसा दिवशी सरप्राईज देण्यासाठी घरी आला, पण त्याला माहित नव्हतं की त्याचं आयुष्य संपणार. मुस्कान आणि साहिलने मिळून सौरभवर वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला, पण एवढंच पुरेसं नव्हतं. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांनी एका ड्रम मध्ये टाकले आणि त्यावर सिमेंट होते. खून झाल्यावर काय केलं असेल? कुठेतरी लपले असतील? नाही. मुस्कान आणि साहिल सुट्टीला निघाले. हिल स्टेशनवर मजा केली, फोटो काढले आणि आनंद साजरा केला, जणू काही घडलंच नाही. मात्र काही दिवसांनंतर मुस्कानच्या आई वडिलांना सगळं समजलं. त्यांनी थेट पोलिसांना कळवलं आणि मुस्कान आणि साहिलला अटक झाली. पोलिसांनी त्यांना पकडलं, पण खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे मुस्कानच्या आई वडिलांनीच तिच्यासाठी फाशीची मागणी केली. आमची मुलगी जिवंत राहण्याच्या लायकीची नाही, हे त्यांचे शब्द होते. मागच्या काही दिवसात जेव्हा साहिलला कोर्टात आणलं, तेव्हा संतप्त वकिलांनी त्याला मारहाण केली. लोकांचा राग पाहता या दोघांची फाशी अटळ वाटते. प्रेमाचा असा शेवट कुणीही अपेक्षित करत नाही, पण लालसा, व्यसन आणि फसवणूक यामुळे आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे या प्रकरणाने दाखवून दिलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मुस्कान आणि साहिलला कोणती शिक्षा द्यायला हवी? तुमची मते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्यकथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.